श्री स्वामी समर्थ. स्वामीज किचन मध्ये सगळ्या गृहिणींचं खूप मनापासून स्वागत. आज मी इथे तुम्हाला मस्त झणझणीत पावभाजी शिकवणार आहे. चला तर मग त्याची रेसिपी बघूयात. मी इथे अर्धा कप इतके धने घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे 3 मोठे चमचे जिरे टाकलेले. याचा सुगंध येऊपर्यंत आपल्याला हे शेकून घ्यायचे आहेत. सुगंध आला की लगेच काढून घ्यायचे. ओके, त्यानंतर मी इथे 15 ते 20 इतक्या लाल काश्मीरी मिर्च टाकलेला आहे. तुम्ही इथे बॅडगी पण घेऊ शकता. हे पण आपल्याला सुगंध येऊपर्यंत शेकून घ्यायचे आहेत. जर त्या साधा आलेल्या असतील तर शेकल्यावरती त्या छान क्रिस्पी होतात. ओके, इथे काढून घेतलेल्या. त्यानंतर 3 मोठे चमचे मी इथे बडीशोप घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे 4 ते 5 तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत. इथे 3 मोठे चमचे आपण इथे कसुरी मेथी घेतलेली आहे. ओके, इथे 4 ते 5 इतके तमालपत्र घेतलेले आहे आणि 4 ते 5 इतकी मसाला वेलची घेतलेली आहे, म्हणजे जी काळी असते ती. इथे पण हे सगळं सुगंध येऊपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचं. जास्त शेकायचं नाहीये. लो फ्लेम वरती शेका. मसाला खूप सुंदर असा तयार होतो. इथे तुम्ही लवंग आणि मिरी सुद्धा टाकू शकता. मी लवंग आणि मिरी टाकलेली नाहीये. इथे फ्लेम बंद झाला होता, पुन्हा चालू केला, कारण मला मसाला खूप जास्त स्पायसी नकोय. जेव्हा हे मसाला आपला वाटून होईल ना, तर हा जास्त मसाला होतो. आपण दुसऱ्या भाज्यांमध्ये पण हा वापरू शकतो आणि 1 महिना किंवा 15 दिवस हा छान टिकतो. ओके, तुम्ही इथे बघू शकता की मी हे सगळं मिश्रण आता गार झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये टाकणार आहे आणि छान आपल्याला ते फाईन पावडर सारखं मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता की मी ते सगळं टाकू शकते. आणि एक लक्षात ठेवा की हा मसाला तयार करताना लवंग आणि मिरीचं प्रमाण थोडंसं कमी टाका, कारण तुम्ही जर ते यामध्ये जास्त टाकलं तर तुमचा हा मसाला पण जास्त तिखट होईल आणि मग तुम्ही वरतून जे स्पायसेस टाकाल तर मग पावभाजी अजून जास्त तिखट होईल. इथे मी एक टेबलस्पून इतकं टीस्पून इतका गरम मसाला, हळद पावडर, आमचूर पावडर आणि मीठ असं टाकलेलं आहे. इथे मी थोडंसं काळं मीठ सुद्धा ऍड केलेलं आहे. तुम्ही नाही केलं तरी चालेल. आणि आपल्याला छान असं पावडर सारखं करून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला. हा मसाला तुम्ही भरली वांग, भरली भेंडी किंवा जे तुमच्या भाज्या आहेत आवडत्या त्यामध्ये टाकू शकता. इथे मी आणखीन 5 ते 10 इतक्या काश्मीरी मिरची घेतलेली आहे आणि ती गरम पाण्यामध्ये आपल्याला 15 ते 20 मिनिटं छान भिजू द्यायची आहे, कारण आपल्या पावभाजीला अप्रतिम कलर या काश्मीरी मिरचा येणार आहे. इथे तुम्ही बघू शकता की मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी छान असं बटर टाकलेलं आहे 1 मोठा चमचा, आणि ते जळू नये म्हणून इथे थोडंसं तेल टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार बटर आणि तेल मिक्स करू शकता. ओके, त्यानंतर इथे मी काय करणार आहे, जिरे टाकून घेणार आहे. तुम्ही कडकडल्यानंतरच छान जिरे टाकून घ्या. इथे मी कांदा टाकणार आहे. 3 ते 4 मोठे कांदे मी इथे चॉप केलेले आहे. आमच्या पावभाजीचं प्रमाण जास्त असतं. तुम्ही तुमच्या हिशोबाने कांदा टाकला तरी चालेल. इथे हा कांदा छान असा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. कांदा आणि शिमला जी आहे ना पावभाजीमध्ये टाकतो आपण, ती कुकरमध्ये उकळवून घेऊ नका. त्याची टेस्ट खूप थोडीशी वेगळी लागते. त्यामुळे आपण ती इथेच छान अशी शिजवून घेणार आहोत. ओके, आता इथे मी शिमला टाकलेली आहे. त्यानंतर मी यामध्ये टाकणारे बॉईल केलेले बटाटे. तुम्ही 2 ते 3 घेऊ शकता, जास्तीत जास्त 5 घेऊ शकता. मी इथे जास्त बटाटे घेतलेले होते. त्यानंतर मी इथे शिजवलेला कोबी टाकलेला आहे. तुम्ही कोबी स्किप करू शकता आणि फ्लावर ऍड करू शकता. इथे मी टोमॅटो प्युरी टाकलेली आहे. माझ्याकडे 5 टोमॅटोची प्युरी आहे. त्यानंतर मी कसुरी मेथी टाकलेली आहे. नंतर हळद टाकलेली आहे. काश्मीरी लाल मिर्च टाकलेली आहे. त्यानंतर टाकलाय गरम मसाला, आमचूर पावडर खूप सुंदर टेस्ट देते आपल्या पावभाजीला. नक्की टाकून बघा. आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस टाकला तरी चालेल. आता ह्या सगळ्या भाज्या शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचंय. आपण यामध्ये सगळे गरम मसाले टाकलेले आहे किंवा पावडर टाकलेली आहे. त्याचा स्वाद तसा टिकून राहावा म्हणून आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं असंच छान शिजू द्यायचं. इथे बघू शकता तुम्ही जी काश्मीरी मिरची आपण भिजत ठेवली होती त्याची प्युरी मी यामध्ये घातलेली आहे. थोडीशी घातली आहे, थोडी नंतर घालेल. कलरच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त ऍडजस्ट करू शकता. त्यानंतर हे छान असं हलवून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता काश्मीरी मिरचीची प्युरी आपल्याला जो कलर देणार आहे ना, तो कोणताच मिरची देऊ शकत नाही. खूप सुंदर असा कलर येतो आणि टेस्ट तर आहा. इथे मी 2 ते 3 मोठे चमचे आपण जो मसाला मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेतला होता ना,
तो टाकलेला आहे. त्यानंतर मी इथे टाकते लसणाची पेस्ट. इथे मी 15 ते 20 लसूण घेतले होते. त्यामधून मी फार तर फार 2 मोठे चमचे लसूणची पेस्ट यामध्ये ऍड केलेली आहे या स्टेजला. तुम्ही याच्या आधीही करू शकता. इथे मी त्यानंतर पावभाजी मसाला सुद्धा ऍड केलेला आहे 2 मोठे चमचे. ऑप्शनल आहे, तुम्ही टाकूही शकता, स्किपही करू शकता. कारण आपण जो पावभाजी मसाला तयार केला त्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत, फक्त लवंग आणि मिरी सोबत. ओके, त्यानंतर मी इथे स्मॅश करून घेणार आहे. इथे मी काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे. पुन्हा कलर खूप सुंदर येतो. त्यानंतर मी इथे आपली ताजी मलाई घेतली आहे. मलाई म्हणजे साय. ह्याची टेस्ट इतकी अप्रतिम येते आपल्या पावभाजीला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आहा, खूप सुंदर. आणि मी इथे चीज स्लाइस टाकलंय. चीज स्लाइस यासाठी कारण स्लाइस मेल्ट होतं. त्यानंतर मी इथे 2 मोठे चमचे टमॅटो केचप टाकलंय आणि 1 टीस्पून इतकं बटर टाकलंय. हे सगळं मिक्स झाल्यानंतर जो सुगंध येईल ना, त्या सुगंधानेच तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे, याची गॅरंटी माझी. आहा, खूपच सुंदर अशी आपली पावभाजी झालेली आहे. यामध्ये थोडा कांद्याचा आणि शिमलाचा क्रंच राहतो, तो तर खूप सुंदर वाटतो. इथे तुम्ही बघू शकता आपली पावभाजी किती छान पद्धतीने स्मॅश सुद्धा झालेली आहे. चला, आपली पावभाजी तयार आहे. आता साईडला ठेवू. आता आपण इथे मसाला पाव तयार करणार आहोत पावभाजी सोबत खाण्यासाठी. मी इथे बटर टाकलं होतं. बटरमध्ये मी थोडीशी पावभाजी मिक्स केली आहे आपली. त्यानंतर मी आता इथे घेणार आहे पाव आणि ते पाव आपण त्याला छान असे लावून घ्यायचे. तिथे तुम्ही बघू शकता मी किती छान असे शेकून घेतलेले. आपले पाव आता तयार आहे आणि आता आपण आपली पावभाजीची प्लेट सुंदर पद्धतीने तयार करणार आहोत. आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि तुमचा सपोर्ट असाच माझ्यासोबत राहू द्या. थँक्यू सो मच. श्री स्वामी.